मार्च 2024 या महिन्यामध्ये राज्यानं एक शासन निर्णय शिक्षण विभागाच्या संदर्भामध्ये काढलेला होता। यामध्ये 0 ते 10 पटसंख्येच्या शाळा बंद करणे, 0 ते 20 मध्ये एक नियमित शिक्षक देणे आणि त्याच्यानंतरच्या ज्या काही अटी होत्या त्याच्यामध्ये राज्यात जवळपास 60 ते 70 हजार शिक्षकांची पदं व्यपगत होत आहे। आज काही शाळांमधून काही वस्ती, वाडी, तांडे, पाड्या याच्यामध्ये अशी अवस्था आहे की तिथं 0 ते 10 विद्यार्थी आहेत, परंतु तिथे शिक्षक नाही। अशा शाळांमध्ये शाळा आहे, विद्यार्थी आहे, परंतु शिक्षक नाहीत। केंद्र सरकार आणि राज्य सरकार, केंद्र सरकार असा दावा करते की 2047ला एक विकसित भारत, जगामध्ये पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या स्थानापर्यंत जाण्याचा विचार आम्ही करतो। ज्या शाळांमधून देशाचं भवितव्य घडतं, ज्या शाळांमधून देशाचे आदर्श नागरिक घडत आहेत, तिथं जर शिक्षक नसतील, तिथं त्यांच्यावर संस्कार मूल्य होत नसतील, त्यांना चांगलं शिक्षण मिळत नसेल, त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असेल, तर हा देश विकसित कसा होणार आहे, हा जगातला महासत्ता कसा बनणार आहे। त्याकरता आमचं म्हणणं असं आहे की मार्च 2024चा जो जिल्हा परिषद शाळांचा, मराठी शाळांचा करेक्ट कार्यक्रम लावणारा निर्णय आहे तो मागं घ्यावा आणि पूर्वीप्रमाणे शिक्षकांची संख्या त्या ठिकाणी ठेवावी, विषय शिक्षक नेमावेत, स्पेशल ट्रेंड शिक्षक द्यावेत। एकीकडे डिजिटल इंडिया, एकीकडे AIचा वापर, डिजिटल क्लासरूम, व्हर्च्युअल क्लासरूम, आयडॉल टीचर आणि आयडियल शाळा, अशा मोठ्या मोठ्या गोष्टी सरकार करत आहे, परंतु बेसिक ज्या गावातून, ज्या वाडी वस्तीतून या देशाचं भवितव्य आकाराला येतं त्या विद्यार्थ्यांकडं जर आपण दुर्लक्ष केलं तर या देशाचं भवितव्य काय। त्याकरता आमची मागणी अशी आहे की अशा शाळांमध्ये कायम नियुक्तीचे ट्रेंड शिक्षक त्या ठिकाणी द्यावेत आणि या विद्यार्थ्यांचं भवितव्य आपल्या ज्या हातामध्ये आहे त्या हातांनी चांगल्या पद्धतीनं विकसित करण्याचं काम आपण करावं, ही मागणी सरकारला आम्ही वारंवार करत आहोत। पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेचे पहिलं धोरण आहे कमी वेळेमध्ये अंतर गाठलं गेलं पाहिजे। जो ट्रँगल पूर्ण करायचा आहे की पुणे नाशिक, नाशिक मुंबई, मुंबई पुणे, हा जो काही ट्रँगल हा पूर्ण करायचा आहे आणि दळणवळणाच्या दृष्टीनं सुटसुटीतपणा आणायचा आहे। तर याच्यामधला सरळ जे काही पहिली अलाइनमेंट ठरली होती की नाशिक, सिन्नर, अकोले सरहद्द, संगमनेर सरहद्द मार्गे पुणे, तर अशा पद्धतीनं झाली पाहिजे। मधल्या काळामध्ये शेवटी आम्ही सगळे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहोत, नेते मंडळी आहोत, पण तरीसुद्धा याच्यामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाच्या मतदारसंघाबद्दल किंवा त्याचा फायदा भेटावा असा प्रत्येकाचा हेतू आहे। तर यात मला वाटतं काल ज्यांनी आंदोलनं केले त्यांचंही म्हणणं बरोबर आहे की त्यांच्या संगमनेर सरहद्दीतून जाते आहे, त्यावेळेला आमच्या अकोल्याच्या सरहद्दीतूनही जाते आहे, पण असं काही शिर्डीकडनं ही रेल्वे वळवण्याचा प्रयत्न केला जाऊ नये। त्यात जो काही सरकारचा हेतू आहे की कमी वेळेमध्ये नाशिक पुणे अंतर काटायचा, तर तो हेतू साध्य होणार नाही। प्रसंगी हाच जर पहिला मार्ग होता अकोले मार्गे, संगमनेर मार्गे पुण्याला जाणारा नाशिक पुणे रेल्वेचा, हा केला तर पर्यटनदृष्ट्या पण खूप चांगलं हे होऊ शकेल, त्याचं महत्त्व वाढू शकेल, त्याचा उपयोग होऊ शकेल, शेतकरी मालाच्या वाहतुकीसाठी पण त्याचा चांगला उपयोग होऊ शकेल। कारण कारखानदारी चांगल्या प्रकारे अकोल्यात, संगमनेरात आहे, राहुरीच्या दरम्यान आहे, त्याचा उपयोग होऊ शकेल। तिकडं जुन्नर, आळेफाटा त्या दरम्यानच्या कारखाने आहेत, त्याचा उपयोग होऊ शकेल, शेतीमालासाठी उपयोग होईल आणि पर्यटनासाठी पण त्याचा उपयोग होऊ शकेल। त्यामुळं आमची मागणी आहे तर ती नाशिक, सिन्नर, अकोले सरहद्द, संगमनेर सरहद्द मार्गे जुन्नर मार्गातून पुढं, म्हणजे जुन्नर म्हणण्यापेक्षा आळेफाट्यातून पुढं पुण्याला हा मार्ग जावा, ही आमची सगळ्यांची मागणी आहे। ये फ़ोटो थी अर्नब खैरे की। महाराष्ट्र में ख़ास तौर से मुंबई, उन इलाकों में भाषा के नाम पर लोगों को मारा जा रहा है, अपमानित किया जा रहा है, उनकी दुकानें तोड़ी जा रही हैं। मैं समझता हूं कि मुंबई एक
इंटरनेशनल सिटी है, लोग रोज़ी रोटी कमाने आते हैं वहाँ पर, जिनकी जो यहाँ पैदा नहीं हुए हैं, पढ़ाई इनकी यहाँ नहीं हुई है, उनको मराठी सिखाइए अगर आपको मराठी ज़रूरी है। लेकिन इस तरह से भाषा के नाम पर किसी को मारना, किसी की दुकान तोड़ना, और अब तो हद ये हो गई कि पहले परप्रांतीय जो बाहर के लोग थे उनको, अब ये अर्नब खैरे जो है ये महाराष्ट्रियन है और इसने ट्रेन में हिंदी में बात कर लिया तो इसको मारा गया बुरी तरह से, और ये अपने इस अपमान को बर्दाश्त नहीं किया, प्रेशर में आकर इसने जाकर के आत्महत्या कर लिया। मैं सरकार का ध्यान दिलाना चाहता हूँ कि ये कब तक आखिर चलेगा ये। अगर आपको मराठी भाषा ही बोलना ज़रूरी है तो आप स्कूलों में मराठी कंपलसरी कीजिए, किताबें बांटिए, प्यार से क्लासेस चलाइए, लेकिन इस तरह से मारपीट करना भाषा के नाम पर ये बंद होना चाहिए। सरकार का ध्यान दिलाना चाहता हूँ, चाहे कांग्रेस सरकार हो, चाहे शिवसेना हो, चाहे बीजेपी हो, तमाम लोग सिर्फ अपने राजनीतिक रोटी सेकने के लिए इस तरह की हरकतें कर रहे हैं जिससे लोग अपमानित हो रहे हैं। ये बंद होना चाहिए, इस पर कोई कानून बनना चाहिए। भाषावाद को हुआ ही 100% उस पर हुआ है। ये बच्चा तो मराठी जानता भी है ना, लेकिन हिंदी बोल दिया इसने, इसलिए ऐसा हुआ। मुंबई में जितने भी कारपोरेट हैं, पूरे देश में उनकी कंपनियां हैं, लेकिन हेड ऑफिस मुंबई में है। जाओ उनको बोलो ना क्यों मराठी बोलें, वहाँ तो जाकर बात नहीं करते आप। जाओ अंबानी के यहाँ जाओ, अदानी के यहाँ जाओ, बड़े बड़े जाओ उनके स्टाफ को बोलो, उनको मारो ज़रा जा करके। आप गरीबों को, रिक्शा चलाने वालों को, सब्जी बेचने वालों को, सड़क पर जो बेचारे मजदूरी करते हैं उनको इस तरह मारते हो और उसको वायरल भी करते हो। लेकिन सब देखने के बाद भी सरकार की कोई जू नहीं रखती, सरकार कोई एक्शन लेती नहीं उस पर। विधानसभा में बहुत सारी चीज़ें बोलना चाहते हैं, टाइम ही नहीं मिलता, मिलेगा तो बोलेंगे। आज हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राज्य शासनाच्या या अधिवेशनामध्ये राज्य शासनाने धोरणात्मक जे काही 3 आजचे निर्णय दिले त्याच्यामध्ये सर्वप्रथम व्हेकल म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्हेकल धारकांना जे काही टोल माफी होती ती टोल माफीची अंमलबजावणी ही 21/8/2025 पासून चालू झाली आणि त्याच्यानंतर जे टोल वसूल केले गेलेले आहेत ते सर्व टोल हे शासन पुन्हा सर्व वाहन चालकांना त्यांनी आपल्या रिसीट दाखवून ह्या प्रत्येकाला ती टोल माफी किंवा जे काही टोल घेतले गेलेले, आकारले गेलेले होते ते परत मिळणार आहेत। हा एक महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या या सभागृहामध्ये माननीय मंत्र्यांनी दिला। मी दुसरा प्रश्न कामगारांच्या बाबतीत विचारलेला होता। पिंपरी चिंचवड भोसरी MIDC मध्ये जो काही एक दुर्दैवी कामगाराचा मृत्यू झाला होता त्याबाबत सुरक्षिततेच्या दृष्टीने पूर्ण MIDC मध्ये म्हणजे औद्योगिक परिसर जिथे जिथे असेल, MIDC जिथे असेल त्या ठिकाणी एक धोरण त्यांनी आखलेलं आहे, धोरण आखण्यात येणार आहे आणि त्या प्रकारच्या सूचना माननीय कामगार मंत्री आकाशजी फुंडकर यांनी दिलेल्या आहेत। आणि तिसरा जो प्रश्न मी विचारलेला होता की दारूच्या संदर्भात, दुकानाच्या संदर्भात चिंचवड विधानसभेमधील काळेवाडी या ठिकाणी विक्रांत वाईन्स आणि बजाज असे FL2 आणि CL3 असे 2 दुकानं ही अनधिकृतपणे म्हणजे त्यांना एक्साईजकडनं परवानगी मिळालेली होती पण कागदपत्र अपूर्ण होते आणि दुसरी गोष्ट त्या बिल्डिंगला पूर्णत्वाचा दाखला महापालिकेकडनं मिळालेला नव्हता। अशा वेळेस त्या दुकानावर कारवाई करून त्यांचं नवीन स्थलांतर होईपर्यंत दोघांचे लायसन्स सस्पेंड केलेले आहेत। आणि सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे की असे सस्पेंडेड लायसन्स परत स्थलांतरित करत असताना ज्या जागी स्थलांतरित होणार आहे त्या जागेला म्हणजे एखाद्या जर सोसायटीमध्ये जर स्थलांतर होणार असेल तर त्या स्थलांतरित जागेच्या बिल्डिंगचं पूर्ण सोसायटीची NOC असल्याशिवाय त्या जागेच्या ठिकाणी हे नवीन स्थलांतरित दुकान होणार नाही असं उपमुख्यमंत्री आणि उत्पादन शुल्क मंत्री माननीय अजितदादा पवार यांनी हा एक धोरणात्मक निर्णय महाराष्ट्र शासनासाठी घेतला। 1965च्या नंतर आणि 15/10/2024च्या पूर्वी नगरपालिका, नगरपंचायती, महानगरपालिका, PMRDA, NMRDA, नागरी क्षेत्रामध्ये गावठाणा लगत असलेला भाग रिजनल प्लॅनमध्ये जे रेसिडेन्शियल बेल्ट दाखवलेले आहेत ते आणि ग्रोथ सेंटरमध्ये जे रेसिडेन्शियल बेल्ट दाखवले आहेत ते या भागामध्ये जे तुकडे पडलेले होते
आणि लोकांच्या रजिस्ट्री होत नव्हत्या, नागरिकांना त्यांची मालकी मिळत नव्हती, 7/12वर त्यांचे नावं येत नव्हते आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी हे विधेयक आणण्याकरता, हा कायदा आणण्याकरता सूचना दिली होती आणि काल महाराष्ट्र विधिमंडळाने तुकडेबंदी कायद्याची सुधारणा मंजूर केली आणि राज्यातल्या 60 लाख परिवारांना, 60 लाख प्रॉपर्टी, ज्या छोट्या छोट्या प्रॉपर्टी ज्या 1000 फूट 600 फूट हे जे तुकडे पडलेले आहेत, ह्या छोट्या छोट्या 60 लाख परिवाराचे जे घरं कायदेशीर करण्याचा निर्णय काल आम्ही केला. तुकडेबंदी कायद्यामध्ये सुधारणा आणली आणि 15/10/2024च्या पूर्वी जे जे काही रहिवासी क्षेत्रामध्ये तुकडे पडलेले आहेत त्या सर्वांना आता मान्यता मिळाली आहे. हे करत असताना एकही पैसा जनतेकडून आम्ही घेणार नाही, एकही पैसा अधिशुल्क आम्ही लावणार नाही. त्यामुळे आता या सुधारणा झाल्यामुळं पुढच्या काळामध्ये ज्या रजिस्ट्री थांबल्या होत्या त्या रजिस्ट्री होणार आहे. 7/12 लोकांचे नावं येणार आहे. 60 लाख परिवारांना या एका विधेयकामुळं, या कायद्यामुळं फायदा होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये काही कुरबुरी असल्याच्या तक्रारी होत्या. आता एक बैठक झाली आणि आगामी निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय झालेला आहे. समन्वय समितीचे प्रमुख आहात का? महायुतीमध्ये परवा रात्री माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथजी, मी आणि माननीय आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्यात आमची चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका, जिल्हा परिषदमध्ये महायुतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी एकत्रितपणे निवडणुका लढू आणि त्याकरता जे काही जिल्हास्तरीय आम्ही अधिकार दिलेले आहेत, आता जिल्ह्यामध्ये त्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये, जिल्हा परिषद एरियामध्ये त्या त्या भागातले आमचे सर्व महायुतीचे लोक बसतील आणि त्याकरता त्यांचं निवडणुकीची कशी त्या ठिकाणी रचना असेल, त्या ठिकाणी महायुतीची कशी त्या ठिकाणी तयारी करायची असेल, याचे अधिकार आता आम्ही महानगरपालिका आणि जिल्हा स्तरावर दिलेले आहे. मला वाटतं की आमची महायुती ही त्या ठिकाणी महानगरपालिका, जिल्हा परिषदमध्ये एकत्रितपणे निवडणूक लढेल. काय ओबीसीच्या मुद्द्यावर ऑलरेडी ओबीसी सब कमिटी आपली आहे. ओबीसीच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी आता जो महत्त्वाचा मुद्दा होता 27% आरक्षणाचा, तो ऑलरेडी सरकारने 27% आरक्षण देण्याबद्दलचा जो काही आपल्या सरकारची जबाबदारी ती पूर्ण केली आहे आणि त्यामुळे ओबीसी समाजाला ज्या ज्या मागण्या त्या त्या शिष्टमंडळाने केल्या आहेत त्या ओबीसी सब कमिटी समोर आम्ही घेणार आहोत. सर, तुकड़ेबंदी कायदा आपने लाया है, ये पास भी हुआ है बिल, कितने लोगों को इससे फायदा होगा? देखिए, जो फ्रैगमेंटेशन एक्ट है, टुकड़ेबंदी कायदा है, 60 लाख परिवारों को जो 1965 से 2024 तक 15/10/2024 तक जिन्होंने प्रॉपर्टी ली है, छोटे छोटे प्लॉट लिए हैं, लेकिन उनका रेगुलाइज नहीं हो पा रहे थे क्योंकि फ्रैगमेंटेशन एक्ट था. तो हमने उसको कल बिल को सुधारना की है. फ्रैगमेंटेशन एक्ट में हमने ऐसी सुधारना लाई है कि अभी उनका नाम 7/12 पे आएगा, प्रॉपर्टी कार्ड पर आएगा, जो रजिस्ट्रेशन था जो बंद था वो चालू हो जाएगा और 60 लाख परिवारों को महाराष्ट्र में जो उनका एक प्रॉपर्टी का मसला था वो अभी सॉल्व होने का निर्णय कल हुआ है. अब विधान परिषद में बिल आएगा. विधानमंडल ने ये बिल पारित कर दिया है. आमचं जे भारतीय जनता पार्टीचा मॅन्युफॅक्चर हा छोट्या राज्याचाच आहे. विदर्भाला खऱ्या अर्थाने विकसित करण्याचा आमचा हा मागच्या 2014 पासून 2014 पूर्वीचा विदर्भ, 2014 नंतरचा विदर्भ कुठल्याही काँग्रेसच्या नेत्यांनी कुठल्याही लेवलला कुठल्याही डायसवर याची आमची तयारी आहे. विदर्भाचा संपूर्ण विकासाची योजना 2014 नंतर तयार झाली आणि आम्ही विकसित विदर्भाच्या बाजूने काम करतो आहे. आणि राहिला प्रश्न वेगळा विदर्भाचा, तर आमचं पहिल्यापासनं छोट्या राज्य हे विकसित राज्य होऊ शकतात या बाजूनेच आमचा भारतीय जनता पार्टीचा आणि आमच्या तेव्हाच्या सरकारचाही आताच्याही सरकारचा नेहमीच
पुढाकार राहिलेला आहे. आमचा आज अजेंडा आहे की पूर्ण विदर्भाचा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण विदर्भाचा विकास हा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जातो आहे. आणि या विदर्भाला जो आतापर्यंत कधी सिंचन, आरोग्य, रस्ते, पाणी, वीज या क्षेत्रामध्ये कधी न्याय मिळाला नाही, तो न्याय देण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस सरकारचा आमचा आहे आणि त्यावर आम्ही काम करतो आहे. आता काँग्रेसने या वेगळ्या विदर्भाच्या भूमिका आल्यासारख्या प्रतिक्रिया येत आहेत. दाखवते. काँग्रेसनी कधी विदर्भाचा विकास केला नाही आणि विदर्भाच्या बाजूने कधीच राहिली नाही, म्हणूनच त्यांचं विदर्भात पतन झालं आहे. तुम्ही बघा 2014ला काँग्रेस मागे झाली, 2019लाही काँग्रेस मागे होती आणि 2024लाही काँग्रेस विदर्भामध्ये मागे आहे. आणि त्यामुळं विदर्भामध्ये काँग्रेसला कधी कुठल्याही मुद्द्यावर लोक मत देत नाही, म्हणून विदर्भाच्या या मुद्द्याला आणून भावनिक करण्याचा काही त्या ठिकाणी एक नवीन मुद्दा घेण्याचा काँग्रेस पार्टी काम करत आहे. पण यांनी काही काँग्रेसचा फायदा होणार नाही. प्रॉपर्टी खरेदी करता येतं, पण यानंतर लेआउट पाडताना NATP सर्व प्रोसिजर करावी लागेल. पण ज्या जुन्या काळात ज्यांनी प्रोसिजर न करता NATP न होता त्या ठिकाणी लेआउट विकून दिले आहे, गरीब माणसांनी छोटे छोटे प्लॉट घेतलेले आहे, त्यांना मात्र या कायद्याचा फायदा होईल. नवीन आता जे प्लॉटिंग करावं लागेल ते NATP करून जे UDCPRचे नियम आहे, UDCPR आहे, त्या नगरपालिकेचा DP आहे, त्या भागाचा रिजनल प्लॅनचा एक त्या ठिकाणी विकास आराखडा आहे. विकास आराखड्याप्रमाणे पुढं मात्र त्या ठिकाणी नवीन नियमाप्रमाणे लेआउट पाळावे लागतील. जुन्या काळातलं 15/10/2024चं पूर्वीचं आम्ही त्या ठिकाणी कायदेशीर करण्याचा प्रयत्न केला आहे. नागपुर से वन विभाग को मुंबई शिफ्ट किए जाने की बात चल रही है. नागपुर से वन विभाग को मुंबई मुख्यालय पहुंचाने की बात. देखिए, बात तो करना है ठीक है उनकी, लेकिन नागपुर ही विदर्भ ही सबसे बड़ा फॉरेस्ट का एरिया है. विदर्भ ही फॉरेस्ट का सबसे बड़ा रीजन है. तो इसलिए नागपुर में उसका हेडक्वार्टर है और विदर्भ ही मेनली फॉरेस्ट का सबसे बड़ा ज़्यादा एरिया रह चुका है. सर, नागपुरात आज बिबट्या शिरला, 4 लोक जखमी झाले. तुम्ही पालकमंत्री आहात नागपूरचे, तर काय उपाय करा? दुसरी घटना आहे, त्यांना 6 लोक नाही, आता कालच वनमंत्र्यांनी सभागृहात जाहीर केलं की या संबंधीच्या उपाययोजना काय असतील आणि याची एक वेगळी बैठक माननीय वनमंत्री आजच्या घेत आहे. रिजन वाईज बैठक घेत आहे, कारण विदर्भाच्या फॉरेस्टचे, बिबट्याचे, वाघांचे प्रश्न वेगळे आहेत, तिकडे मराठवाड्याचे वेगळे आहेत, तिकडे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्राच्या फॉरेस्टचे वेगळे आहेत, मुंबई कोकणमधल्या फॉरेस्टचे वेगळे आहेत. त्यामुळं रिजनल बैठका होणार आहे आणि रिजनल बैठकामध्ये बिबट्या, वाघाबद्दलचे जे काही घटना या ठिकाणी होत आहेत त्याबद्दलची उपाययोजना करण्याचा निर्णय सरकार करणार आहे. आमचे वनमंत्री करतायत, माननीय मुख्यमंत्री करतात आहेत. बीबट और वाघ के कारण जो घटनाएं हो रही है, इस घटनाओं को लेकर माननीय फॉरेस्ट मिनिस्टर जी ने कल ही विधानसभा में रीजन वाइज जो प्रॉब्लम्स है, हर रीजन के अलग अलग इश्यूज है. विदर्भ रीजन के बीबट और वाघ का इशू अलग है, उसके बाद मराठवाड़ा के इशू अलग है, उत्तर महाराष्ट्र के इशू अलग है, नंदुरबार के इशूज अलग है, और सभी के इशूज को लेकर हर विभाग की बैठक लेने का निर्णय वन मंत्री ने किया है. आज से बैठक चालू हो गई है और उसमें पूरा प्लान करके ही वन मंत्री जाने वाले हैं. और यहाँ पर पूरे विदर्भ के अधिवेशन में ये प्लान करके ही कि बिबट से और वाघ से कोई भी जीवित हानि ना हो, किसी की भी नुकसान ना हो, ये निर्णय हमारे वन मंत्री और माननीय मुख्यमंत्री करेंगे. अतिक्रमण किया जा रहा है, कंपनियां वह खोली जा रही है, इसलिए वन्य जीव जो है मानव वसाहती की तरफ आ रहे हैं, जंगल में अतिक्रमण हो रहा है. देखिए, कल ही वन मंत्री ने हाउस में पूरी बात रखी है कि जो हमारा फॉरेस्ट एरिया है वहाँ पर ग्रासलैंड डेवलपमेंट कम हुआ है. ग्रासलैंड डेवलपमेंट होता तो वहाँ के जो पशु पक्षी है उधर ही वहाँ पर अपना ग्रासलैंड में अपनी उपजीविका करते. अभी छोटे छोटे पशु पक्षी अगर गांव की तरफ आ रहे, उसके पीछे बीबट और वाघ भी आ रहे, तो उसकी उपाय योजना करने का निर्णय वन मंत्री ने किया है. फॉरेस्ट लैंड डेवलपमेंट करने का, ग्रासलैंड डेवलपमेंट करेंगे और उसमें ग्रासलैंड डेवलपमेंट करके जो
हमारा फॉरेस्ट का जोन है, उसके बाहर बीबट और वाघ नहीं आना चाहिए, इसकी भी चर्चा हो गई है। आज उसकी बैठक होने वाली है और उस बैठक में पूरी उपाय योजना सरकार करने वाली है। अल्बा समाजाच्या प्रलंबित मागण्यांकरता उपोषणाला बसले डॉक्टर कोहाड आणि डॉक्टर कोहाड आणि जगदीश खापेकर। माझी सरकारला विनंती आहे की एक 2 ओळीची शिफारस हलबा हलबी समाजाकरता केंद्र सरकारला पाठवायची आहे। अनेक बैठकी झाल्यात, त्या बैठकांमधनं हा प्रश्न सोडवला गेला नाही। या अधिवेशन काळात एक बैठक घेऊन तात्काळ हलबा हलबी समाजाचा प्रश्न सोडवावा अशी माझी माननीय मुख्यमंत्र्यांकडे, माननीय आदिवासी मंत्र्यांकडे विनंती आहे। तात्काळ बैठक घेऊन हा प्रॉब्लेम सोडवावा, कारण 2 युवक गेले 5 दिवसापासून उपोषणाला बसले आहेत। त्या समाजाचे शिक्षित, विणकर समाजाचे शिक्षित लोक प्रचंड त्रासात आहेत, त्यांच्या नोकऱ्या चालल्या आहेत, त्यांच्या केंद्र सरकारच्या विभागातल्या, राज्य सरकार विभागातल्या अनेक लोकांना आत्महत्या करण्याची पाळी येते आहे आणि त्यांच्यावर हा अन्याय होतोय। कारण कायद्याप्रमाणे सुप्रीम कोर्ट, हायकोर्टाने त्यांच्या बाजूने निर्णय दिले आहेत। त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की तात्काळ ही शिफारस केंद्र सरकारकडे करावी। धन्यवाद। मी आमदार शरद सरोणे, किल्ले शिवनेरी छत्रपती शिवरायांची शिवजन्मभूमी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। माझ्या विभागामध्ये 3 महिन्यामध्ये 55 बळी हे बिबटच्या हल्ल्यामध्ये झालेले आहेत। 2014-15च्या हिवाळी अधिवेशनामध्ये मी हा धोका सांगितला होता शासनाला की ही मांजराची प्रजात आहे, हा शेड्यूल 1चा नसून हा शेड्यूल 2चा आहे। याला शेड्यूल 2 मध्ये आपण प्रस्तावित करा, जेणेकरून याला आपल्याला पकडता येईल, किंबहुना आपल्याला याचा बंदोबस्त करता येईल। पण त्यावेळेला काही मनावर फार काही घेतलं नाही। आज जवळजवळ हजारोच्या संख्येने संपूर्ण बिबट आज महाराष्ट्रावर फिरतायत। महाराष्ट्राचा हा जो आता बिबट जो आहे तो आपत्कालीन घोषित केला पाहिजे राज्याचा। राज्य आपत म्हणजे काय, तर राज्य आपत म्हणजे राज्यावर आलेलं संकट म्हणजे बिबट आहे। तर या राज्य आपत घोषित करावं आपण, आणि राज्य आपत घोषित करत असताना आपण सर्वांनी आता तातडीने, आता खूप उपाययोजना झाल्या 2014 पासून तर 2024 पर्यंत वेगवेगळे प्रयोग केले अधिकाऱ्यांनी सुद्धा फॉरेस्ट खात्याच्या, पण त्याच्यामध्ये काही यश आलेलं नाही। काल विधिमंडळामध्ये लक्षवेधी होते, त्यावेळेला 288 पैकी अर्ध्या आमदारांनी या विषयावर फार मोठा हल्लाबोल केलेला आहे शासनावर। त्यामुळे ही आपत्कालीन गोष्ट आहे। शेतामध्ये आमची महिला भगिनी, आमची माय मावशी, आमची आई, आमची आजी शेतामध्ये काम करू शकत नाही। आज लहान लहान मुलं शाळेमध्ये जाऊ शकत नाही, आज लहान लहान मुलं अंगणामध्ये खेळू शकत नाही। अशा परिस्थितीमध्ये आमच्या शुगर कॅन म्हणजे जिथे ऊसाची शेती आहे त्या सगळ्या ठिकाणी हजारोच्या संख्येने आज बिबट वावरतात। बिबट्याची संख्या मोठी आहे। आम्हाला माणूस मेल्यानंतर 25 लाख रुपये दिले जातात। 25 लाखाने गेलेला माणूस, गेलेली व्यक्ती, एखाद्या पतीची पत्नी, एखाद्या पत्नीचा पती, एखादा लहान मुलगा, एकुलते एक बाळ, हे 25 लाख त्याची किंमत होऊ शकत नाही। आम्हाला पैसा नको। आतापर्यंत 17.5 कोटी रुपये तुम्ही दिले, त्या 17.5 कोटीच्या मदतीची माती झालेली आहे। किती पशुधन केलं, किती आमची माणसं गेली। त्यामुळे आता बिबटच्या बाबतीमध्ये मी त्यांना एक उपाय सुचवलेला आहे। हा नसबंदी किंवा शेळ्या सोडण्याचा जो प्रकार आहे, अधिकाऱ्यांना माझी नम्र विनंती आहे, अधिकारी इन करून AC कॅबिनमध्ये वरती बसतात, त्यांना बिबट्याचा भय नाही, त्यांना या गोष्टीची कल्पना नाही। माझं विनंती आहे या बाबतीमध्ये शासनाने सुमोटो हा आपत विषय लक्षात घेऊन मुख्यमंत्री महोदय, 2 उपमुख्यमंत्री आणि राज्याचे फॉरेस्ट मंत्री गणेशजी नाईक साहेब यांनी 2 रेस्क्यू सेंटर तातडीने बनवावे। 2 रेस्क्यू सेंटर, एक जुन्नरमध्ये आणि एक अहिल्यानगरमध्ये, की जेणेकरून या रेस्क्यू सेंटरमध्ये तुम्हाला तातडीने यांना पकडता येईल। आज नागपूरला अधिवेशन चालू आहे, इथून 10 किलोमीटरच्या अंतरावर अवघ्या 10 किलोमीटरच्या अंतरावर आता सकाळी 2 तास ते एका बिबट्याला शहरामध्ये घुसलाय, उड्या मारतोय या गच्चीवरून त्या गच्चीवरून, त्या अंगणातून त्या अंगणामध्ये। लोक संपूर्ण घरदार सोडून पळून गेले। आज नागपूरसारख्या ठिकाणी ही परिस्थिती आज झाली अधिवेशनामध्ये। त्यांना 2 तासापूर्वी त्यांनी ऑपरेशन करून त्यांना ते बेशुद्धीचं इंजेक्शन मारून त्याला उचललं गेलंय। माझी विनंती शासनाला एवढीच आहे, 90 दिवसामध्ये एकही 90 दिवसात एकही बळी महाराष्ट्राला परवडणार नाही।
शेतकऱ्यांना परवडणार नाही. सर्वसामान्य माणसाला जीवनाचा अधिकार दिलेला आहे. जसं प्राण्यांना जगायचा अधिकार आहे तसा माणसांना जगायचा अधिकार आहे. नागरी वस्तीमध्ये बिबट्या येतो हे आपला मोठा अपयश आहे. त्यामुळे 90 दिवसाच्या आतमध्ये 2 रेस्क्यू सेंटर बनवा. आणि मी तुम्हाला सांगतो, जी ही वन्यजीव संस्था आहे याची म्हणजे वर्ल्ड वाईज ती संपूर्ण या लोकांचा खर्च करायची त्याची तयारी झालेली आहे. बिबट 72 तासामध्ये एकदाच फक्त अन्न खातो, 72 तासामध्ये एकदा, बाकी वेळा तो जिरवतो. त्यामुळे त्याला आत्तासुद्धा आमच्याकडे एक बिबट निवारा केंद्र प्रयोगासाठी आहे. 2000 पासून ते चालू आहे. तिथं 50 बिबट्या आज सांभाळतात. त्याची संख्या आता 105 झाली. त्यांना तिथेच जाग्यावर बसून त्या ठिकाणी त्यांना वेळेमध्ये तिथं चिकन दिलं जातं, म्हणजे त्यांचं खाद्य दिलं जातं. माझं सरकारला निवेदन आहे, आपण एकही मृत्यू इथून पुढे होणार नाही. आणि 90 दिवसाच्या आतमध्ये 2 रेस्क्यू सेंटर हा एकमेव पर्याय आहे. शेळ्या सोडणं, नसबंदी करणं, त्याला गोळी मारणं, गोळी मारायचा अधिकार फक्त नरभक्षाला आहे. सरळ आणि साध्या तुम्ही बिबट्याला गोळी मारू शकत नाही. त्याला आयडेंटिफाय करायला, त्याला लॅबोरेटरीमध्ये जायला, त्याच्या नखातलं रक्त काढून त्याला चेक करायला 3-3 महिने जातात, 4-4 महिने जातात. आणि मग कसं शोधणार? माझी विनंती आहे माझ्या मायबाप सरकारला, आपण सुमोटो आजच्या आज विधिमंडळात निर्णय घेतला पाहिजे. 90 दिवसात 2 रेस्क्यू सेंटर, एका बाजूला नर, एका बाजूला मादी. नर आणि मादी यांचं सेपरेशन करून मोठ्या पद्धतीचे 2 रेस्क्यू सेंटर आपण ते तयार करावेत. तेवढा पैसा शासनाकडे आहे, तेवढी तरतूद आहे आणि ते तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि महाराष्ट्राला आपण बिबट मुक्त करा. मालेगांव तालुके में 25 किलोमीटर पर डोंगराले एक गांव है, उसमें 3.5 साला बच्ची के साथ दुष्कर्म किया और उसके बाद उसकी हत्या कर दी गई. इस तरह की घटना देश भर में बढ़ती जा रही है. महाराष्ट्र के अंदर मैं मालेगांव मध्य से ताल्लुक़ रखता हूँ और ये डोंगराले गांव की घटना है. अभी कल के दिन जो है मालेगांव से 35 किलोमीटर के फासले सटाने में एक 9 साला बच्ची के साथ इस तरह की घटना हुई. मालेगांव के अंदर छोटी बच्चियों के साथ इस तरह की घटनाएं बढ़ती जा रही हैं. आज आरोपी गिरफ्तार हो गया, लेकिन गिरफ्तारी के बाद भी जो सूरत हाल है, हमारे जो संविधान है उसमें ये रास्ते और गुंजाइश है कि इस तरह की बलात्कारी करने वाले लोगों को रास्ता मिल जाता है, उनको ज़मानत मिल जाती. और अगर उनको सज़ा भी हो गई तो सज़ा भी साल तक जो है रुकी रहती है, उस पर अमल नहीं होता, उसका नफाज नहीं होता. मालेगांव के अंदर जहां ये घटना हुई है 25 किलोमीटर के फासले पर, मालेगांव के अंदर कुत्तों की तादाद बहुत ज़्यादा हो गई है. और एक 2 साला 2.5 साला बच्चे को जो है 20-25 कुत्तों ने घेरा और उस बच्चे को नोच करके खा गए. बच्चे की जो है मौत हो गई, डेथ हो गई. आज से 2 साल पहले मोहम्मद कैफ नामी एक बच्चा था, उसको किडनैप किया गया और किडनैपिंग के बाद उसकी हत्या कर दी गई. इस तरह की जो घटना होती जा रही है, हमारे संविधान के अंदर ऐसे कातिल लोगों के लिए, हथियारों के लिए, बलात्कारों के लिए ऐसी कोई सज़ा नहीं है कि लोगों को डर और खौफ हो जाए. आज हमारी बच्चियां, हमारे बच्चे गैर महफूज हैं. माँ बाप परेशान हैं. अपने बच्चों और बच्चियों को स्कूल ले कर के जाना, स्कूल से ले कर के आना, इस तरह समाज के अंदर जो हालात बिगड़ते जा रहे हैं, हमारी डिमांड ये है कि सरकार इस तरह का कानून बनाए और सख्त से सख्त और कठोर कानून बना करके इस तरह बलात्कारी लोगों को और हथियारे लोगों को सख्त से सख्त सज़ा मिलनी चाहिए. ऐसी इबरतनाक सज़ा मिलना चाहिए कि किसी दूसरे को आगे हिम्मत ना हो कि कोई किसी छोटी बच्ची के ऊपर हाथ डाले या इस तरह बलात्कारी का काम करे या हथियारा बन करके किसी की जान से खेले. सरकार से मेरी डिमांड ये है कि सख्त से सख्त कानून बनना चाहिए और बलात्कारी और हथियारों को कड़ी से कड़ी सज़ा मिलना चाहिए. महाराष्ट्रातल्या सहकारी सूतगिरण्यांसाठी
राज्य शासनाने 3 रुपये प्रत्येक युनिटला सबसिडी यापूर्वी जाहीर केली होती. गेल्या महिन्यामध्ये सहकारी सूतगिरण्याचं जे अनुदान आहे ते भरलं नसल्यामुळं सहकारी सूतगिरण्या बंद राहतील की काय असा प्रश्न निर्माण झाला होता आणि त्यामुळं वाढीव बिल प्रत्येक सूतगिरणीला आलं. 400 कोटी रुपये भरायचे होते. त्यामध्ये आपल्या महाराष्ट्र वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी, आम्ही सर्व मंडळींनी, मुख्यमंत्री महोदयांना आम्ही भेटलो, फडणवीस साहेबांना भेटलो, वस्त्रोद्योग मंत्री, या सर्वांनी मिटिंगमध्ये निर्णय घेऊन ते 400 कोटी रुपये वीज मंडळाला त्यांनी अदा केले आणि त्यामुळे सूतगिरण्या आता सुरळीत चालू झालेल्या आहेत. नाहीतर प्रश्न असा होता की वीज मंडळाला जर पैसे भरले नसते तर सूतगिरण्या बंद झाल्या असत्या आणि त्यामुळं माननीय आमदार देवेंद्र फडणवीस साहेब, आपले वस्त्रोद्योग मंत्री सावकारे साहेब या आणि महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी साहेबांच्या नेतृत्वामुळं आज या सूतगिरण्यांचे पैसे भरल्यामुळं सूतगिरण्या चालू झालेल्या आहेत आणि त्यामुळं तो आपल्या सर्वांचा आभार मानण्यासाठी मी 2 मिनिटं आपल्याशी बोलतो. मी आमदार अशोक